भारताचे उपराष्ट्रपती कोण होणार? मित्रांनो, राजकीय क्षेत्रामध्ये अख्ख्या भारताचं लक्ष लागून झालेली एक घडामोडी म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती कोण होणार. सध्या लक्षात ठेवायचंय, दोन्हीही महत्वाच्या पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत आणि असे उमेदवार जेव्हा जाहीर केले जातात इतक्या मोठ्या निवडणुकीमध्ये, तेव्हा लक्षात ठेवायचं तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात चर्चेतील व्यक्तिमत्वामध्ये. मित्रांनो, आपण दोन्ही सविस्तर बघूया. जे एनडीएचे उमेदवार आहेत म्हणजेच जी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स आहे, त्यांचे उमेदवार आहेत ते सीपी राधाकृष्णन. तुम्हा सगळ्यांनाच माहिती असतील मित्रांनो, सीपी राधाकृष्णन हे सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. खूपच महत्वाची व्यक्ती आहे. त्याचा जन्म झाला होता तिरुपूरमध्ये, मद्रास प्रांत, त्यावेळी सध्या तमिळनाडू. लक्षात ठेवायचं 2003 ते 6 पर्यंत ते भाजपा तमिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष होते, म्हणजे राज्यामध्ये होते. 1998 ते 2005 पर्यंत लोकसभा सदस्य होते. मित्रांनो लक्षात ठेवा, तमिळनाडू मधील कोइंबतूर या मतदारसंघामधून. पुन्हा 2023 ते 24 म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी ते झारखंड या राज्याचे राज्यपाल होते आणि 31 जुलै 2024 पासून ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, जी इंडिया आघाडी आहे म्हणजे इतर जे पक्ष आहेत, यांच्या विरोधक पक्ष आहेत, त्यांनी एकत्र येऊन आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यांचं नाव आहे न्यायमूर्ती, माजी न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी. इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत. त्याचा जन्म झाला होता रंगारेड्डी या ठिकाणी, जे त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये होतं, सध्या तेलंगणामध्ये आहे. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. मित्रांनो, खूप जास्त महत्वाची घडामोडी आहे. त्याचबरोबर ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुद्धा आहेत आणि गोवा राज्याचे पहिले लोकपाल आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा दोन व्यक्ती इतक्या मोठ्या पदासाठी निवडणूक लढवत आहेत तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यात सीपी राधाकृष्णन खूप जास्त महत्वाचे आहेत. याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.